हॅलो स्टुडंट, रोटेशनल डायनॅमिक्स ह्या लेसनचा आपला हा आजचा लास्ट टॉपिक थेअरीचा लास्ट टॉपिक आहे. तो आहे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन तर जनरली आपण पाहिलं असेल, समजा एखादा स्पेअर असेल किंवा एखादा फुटबॉल असेल आणि फुटबॉल जर समजा आपण ह्या जो फ्लोअर असते आपल्या घरामध्ये, जे फ्लोअर असणार त्या फ्लोअर आपण त्याला जर किक केलं तर तो असा रोल होत जाणार आहे, तो असा रोल होत जातो. तर त्याची जी मोशन म्हणतो आपण त्याला म्हणून आपण रोलिंग मोशन. किंवा मग जर समजा एखादी व्हेकल असेल आणि व्हेकल जर समजा जेव्हा रन होते, जेव्हा व्हेकल धावते, तर त्याचे जे समजा व्हेकलचे जे व्हील्स असतात, व्हेकलचे व्हील्स, तर तेव्हा ते असे रोटेट सुद्धा होतात आणि समोर सुद्धा जातात. बरोबर, रोटेट सुद्धा होतात आणि ते समोर सुद्धा जातात. पण त्यासारख्या मोशन म्हणतो आपण रोलिंग मोशन, की जेव्हा एखादी बॉडी काय होणार ते रोल होत जाणार आहे. ओके, रोलिंग मोशन. या रोलिंग मोशनमध्ये आपण जे म्हटलं आपण की याच्यामध्ये दोन प्रकारचे मोशन असतात आणि त्या दोन्ही प्रकारच्या मोशनचं कॉम्बिनेशन, दोन्ही मोशनचं कॉम्बिनेशन त्याने बनते रोलिंग मोशन. म्हणजे पहिली जर म्हटलं आपण समजा कन्सिडर करा, आपण जस्ट एक आपण एक्झाम्पल घेऊ आपण की जस्ट एक एक्झाम्पल की मोशन ऑफ व्हेकल, मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल, मोशन ऑफ व्हील्स ऑफ व्हेकल वेन इट इज रनिंग. जेव्हा समजा एखादी व्हेकल रन होत असेल तर तेव्हा त्या व्हेकलचे जे व्हील्स असतात त्या व्हीलची मोशन आपल्याला पाहायचे, ते एक्झाम्पल म्हणजे बनणार आहे रोलिंग मोशनचं. पहा त्याच्यामध्ये काय असते, समजा हे व्हील असेल, समजा त्या व्हेकलचं हे असेल व्हील, आणि आपल्याला एक माहित आहे जेव्हा समजा ते व्हील जेव्हा व्हेकल जेव्हा रन होते, व्हेकल जेव्हा समजा वेन इट रन्स, तर जेव्हा व्हेकल रन होते तेव्हा त्याची जी व्हील्स असणार त्या व्हील्स एक तुम्ही पाहत असेल ते व्हेकल रोटेट होतात. व्हेकलची मोशन असते, रोटेशनल मोशन असते. एक मोशन कुठली असते, रोटेशनल मोशन. ते व्हील रोटेट होतात आणि कुठल्या एक्सिसच्या मध्ये, तर तो जो त्या व्हीलचा जो एक्सेल असणार आहे तर त्याला आपण त्याचा एक्सिस, आणि तो एक्सिस कसा आहे, तो पासिंग थ्रू सेंटर. बरोबर आहे. मग पहिली जी मोशन असते ह्या व्हीलची जर म्हटलं आपण, तर पहिली कुठली मोशन असते, ती असते रोटेशनल मोशन, ती असते रोटेशनल मोशन. दुसरं जर म्हटलं आपण तर सेकंड पहा, ही जी समजा व्हील आहे, हे व्हील एक तर होत आहे रोटेट, एक तर होणार ते रोटेट होणार आहे. आणि रोटेशन मोशन मध्ये मग त्याची असेल अँग्युलर वेलोसिटी समजा ओमेगा असेल, ही जर त्याची एक मोशन व्हीलची. आणि परत काय होते, समजा ही जी व्हील असते हे व्हील समोर सुद्धा जाते, ग्राउंडवर सुद्धा जाते, व्हील समोर सुद्धा जाते. बरोबर आहे. मग व्हील जर समोर जात असेल तर मग त्या समोर जात असेल, ओके, त्याला आपण इनडायरेक्टली आपण जसं कन्सिडर करा की पूर्ण जे व्हील आहे, पूर्ण व्हीलचं समजा कन्सिडर करा हे सेंटर ऑफ मास असेल. पूर्ण व्हीलचं समजा हे काय आहे, सेंटर ऑफ मास असेल. आणि त्या पॉईंटला जर आपण सेंटर ऑफ मास म्हटलं तर हे सेंटर ऑफ मास जाते, सेंटर ऑफ मास असं ते स्ट्रेट लाईन मध्ये जाते. बरोबर आहे. मग सेंटर ऑफ मास जर समजा आपण म्हटलं की स्ट्रेट लाईन मध्ये जाते, तर मग त्या सेंटर ऑफ मासची जी समजा स्ट्रेट लाईन मधली जी वेलॉसिटी असणार आहे ती असणार आहे लिनियर वेलॉसिटी, आणि तेव्हा ती मोशन असणार आहे लिनियर मोशन. म्हणजे मग इथे जर म्हटलं आपण या सेंटर ऑफ मासची बॉडीच्या सेंटर ऑफ मासची किंवा इंडायरेक्टली पूर्ण बॉडीची, बरोबर, बॉडीच्या सेंटर ऑफ मासची म्हणा किंवा पूर्ण बॉडीची म्हणा, मग ती असेल ती स्ट्रेट लाईन मधली मोशन, कारण ती व्हील समोर बसणार आहे. व्हील रोटेट सुद्धा होते आणि व्हील समोर सुद्धा जाते. मग समोर जात असेल तर मग त्याची दुसरी जी मोशन असणार आहे ती असणार आहे ट्रान्सलेशन मोशन, किंवा त्याला आपण लिनियर मोशन. मोर प्रॉपरली वी कॉल इट ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशन, स्ट्रेट लाईन मधली मोशन. मग आता जेव्हा समजा ही जी मोशन असणार आहे की ज्यामध्ये दोन्ही मोशन असणार आहे, रोटेशनल मोशन ऍज वेल एज ट्रान्सलेशन मोशन असणार आहे, इथे एक मेन फॅक्टर समजा लक्षात ठेवायचं तुम्हाला की इथं फ्रिक्शन होत आहे. इथं फ्रिक्शन होणार आहे. जे समजा व्हील असणार आहे आणि समजा हे ग्राउंड असेल, हे समजा व्हील आहे, व्हेकलचं व्हील, आणि हा ग्राउंड आहे. तर यांच्यामध्ये काय होणार आहे, यांच्यामध्ये फ्रिक्शन असेल, यांच्यामध्ये फ्रिक्शन होणार आहे. फ्रिक्शन असेल आणि म्हणून त्याच्यामुळे इथे त्याच्या दोनही मोशन सायमल्टेनियसली एकाच वेळेस पॉसिबल आहे. जर इथे काय म्हटलं आपण दोघांमध्ये फ्रिक्शन असेल, काय म्हटलं आपण व्हील आणि समजा ग्राउंडचं सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन असेल, ओके, फ्रिक्शन असेल समजा, त्या फ्रिक्शनमुळे तिथे काय दोन्ही मोशन तिथे सायमल्टेनियसली पॉसिबल आहे. एकाच वेळेस रोटेशन सुद्धा, दुसऱ्या आणि ऍट द सेम टाइम ट्रान्सलेशन सुद्धा. पण इथं जर समजा कन्सिडर करायचं जर फ्रिक्शनल फोर्स जर नसेल, इथं जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर मग इथं कंबाईन दोन्ही मोशन एकाच वेळेस सायमल्टेनियसली हे कसं समजा इथं पॉसिबल राहणार नाही. जेव्हा समजा फ्रिक्शन असेल तेव्हाच तिथं काय असेल की दोन्ही मोशन तिथं ऍट द सेम टाइम सायमल्टेनियसली पॉसिबल असतात. तर फ्रिक्शन आहे इथं म्हणून दोन्ही मोशन आहेत, रोटेशनल मोशन ऍज वेल एज ट्रान्सलेशन मोशन, आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन, ह्या दोघांचं काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन. तर ह्यासारख्या मोशनला म्हणतो आपण, दोघांच्या कॉम्बिनेशनल मोशनला म्हणतो आपण रोलिंग मोशन. कॉम्बिनेशन ऑफ दिस टू मोशन इट इज कॉल्ड एज द रोलिंग मोशन. आणखी एक एक्झाम्पल म्हटलं आपण मगाशी म्हटलं आपण पहिलं एक्झाम्पल, ज्यामध्ये काय करतो आपण, जर एखादा फुटबॉल असेल त्या फुटबॉलला जर आपण समजा ग्राउंड असेल आपल्या घरामध्ये, जर त्याला जर आपण फ्लोअरवर त्याला जर आपण किक केली तर तो काय होतो, तो असा रोल होत जाणार आहे, तो असा रोल होत जातो. एक तर रोटेशनल मोशन सुद्धा असते आणि दुसरी गोष्ट काय असते
तो समोर सुद्धा जातो, म्हणजे ट्रान्सलेशन मोशन सुद्धा असते. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दॅट रोलिंग मोशन. सो जर म्हटलं आपण पर्टिक्युलर समजा आपण ही एक रिजिड बॉडी घेऊ आपण, समजा एखादी रिजिड बॉडी आहे आणि ती समजा काय होत आहे, रोल होत आहे. बरं, रोल होणे म्हणजे काय, त्याच्यात दोन इमोशन असतील. रोल होणे म्हणजे त्याच्या दोन इमोशन असणार आहे. हे समजा त्या बॉडीचं सेंटर ऑफ मास असेल आणि रोलिंग मोशन समजा आपण ह्या साईड म्हणून आपण बॉडी रोटेट होत आहे, रोल होत आहे ह्या साईडने. तर जेव्हा बॉडी होणार रोटेट विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, आणि परत मग जर बॉडी जर समजा समोर सुद्धा जात असेल ट्रान्सलेशन मोशन सुद्धा परफॉर्म करत असेल, तर तेव्हा त्याची जी कंबाईन मोशन इट इज कॉल्ड एज द रोलिंग मोशन. मग याची जर रोलिंग मोशनची जर म्हटलं आपण डेफिनेशन, द कॉम्बिनेशन ऑफ रोटेशनल मोशन of a rigid body किंवा मग त्याचं म्हणून आपण ऑफ इट्स सेंटर ऑफ मास मध्ये सुद्धा जाते. रोटेशनल मोशन ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट its axis passing through its center of mass. इथं बॉडी जी होते रोटेट होणार आहे, रोटेशन मोशन असणार आहे. ती कशी असणार आहे, तर ती असेल या एक्सिसच्या मध्ये आणि एक्सिस असेल पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आणि दुसरी मोशन कुठली आहे, इट्स ट्रान्सलेशनल मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. तर त्या सेंटर ऑफ मासची कुठली मोशन असणार आहे, ट्रान्सलेशन मोशन. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन is known as rolling motion. Again, काय म्हणते बा, the combination of rotational motion of a rigid body about its axis passing through its center of mass and its translational motion of center of mass ची असणार आहे ट्रान्सलेशन मोशन. दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण रोलिंग मोशन ही जर याची डेफिनेशन. आता इथे जेव्हा समजा एखादी बॉडी म्हटलं आपण रोलिंग मोशन परफॉर्म करेल, तर रोलिंग मोशन परफॉर्म करताना बा तर त्या पूर्ण जी बॉडी असणार आहे, पूर्ण बॉडी नंबर ऑफ पार्टिकल बनणार असणार आहे. समजा कन्सिडर हे जर पूर्ण जर बॉडी आहे तर त्या बॉडीचं समजा हा इथला एक पार्टिकल असू शकते, किंवा मग हा इथला एक पार्टिकल असू शकते, किंवा सेंटर ऑफ मास इथला एक पार्टिकल असेल, किंवा मग बॉडीचा हा एक इथला पार्टिकल असणार आहे. म्हणजे डिफरंट पार्टिकल असणार आहे. डिफरंट पार्टिकल आहे, त्या डिफरंट पार्टिकलची बा जेव्हा समजा आपण असं म्हटलं, जेव्हा रोलिंग मोशन असते पूर्ण बॉडीची जेव्हा असते रोलिंग मोशन, तर हे जे डिफरंट जे पार्टिकल आहेत, डिफरंट पार्टिकल म्हणजे समजा कन्सिडर हा एक आपण इथला घेतला ए पार्टिकल, ओके, किंवा मग हा जर इथला घेतला आपण समजा बी पार्टिकल, किंवा मग समजा हा इथला सी पार्टिकल आहे आणि समजा कन्सिडर हा इथला डी पार्टिकल असेल, बरोबर. तर असे डिफरंट पार्टिकलची मोशन अशी कॉम्प्लिकेटेड बनणार आहे. ते कॉम्प्लिकेटेड होतेच पाच अशा प्रकारे. समजा हा जो सेंटर ऑफ मास आहे, सेंटर ऑफ मास इथला जर पार्टिकल म्हटलं आपण, तर एक आपल्याला माहित आहे, जेव्हा पूर्ण बॉडी परफॉर्म करते रोटेशनल मोशन, ओके, आणि जर समजा आता सेंटर ऑफ मास वरचा पॉईंट हा कुठे आहे, तो आहे एक्सिस ऑफ रोटेशनचा पॉईंट. म्हणजे पूर्ण बॉडी होत आहे रोटेट अबाउट दिस एक्सिस. आणि तर मग हा जो सेंटर ऑफ मास इथला जो पॉईंट समजा सी म्हणून आपण, पॉईंट सी इथला जो पार्टिकल असणार आहे, तर पूर्ण बॉडी तर रोटेट, पूर्ण पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात, परंतु सेंटर ऑफ मास इथला जो पार्टिकल असणार आहे, तो पार्टिकल रोटेशनल मोशन परफॉर्म करत नाही. म्हणजे मग ही पूर्ण बॉडी जर रोटेशन मोशन परफॉर्म करत असेल तरी सुद्धा सेंटर ऑफ मास इथला पार्टिकल रोटेशनल मोशन परफॉर्म करत नाही. म्हणजे मग या सेंटर ऑफ मास जो समजा इथं जो पार्टिकल असणार आहे, तर तिथे त्या पार्टिकलची रोटेशन मोशन नाही आहे. म्हणजे मग फक्त एकच मोशन आहे, ती कुठली असणार आहे, फक्त ट्रान्सलेशन मोशन. सो एक लक्षात ठेवायचं आहे की जो पॉईंट सी असणार, समजा पॉईंट सी असणार आहे, किंवा पार्टिकल ऍट पॉईंट सी, and as particle कुठे आहे, as it is at center of mass.
So it does not perform, it remains stationary असं म्हणतो आपण. It does not perform rotational motion. It does not perform rotational motion. Hence it has only one motion, that is translation motion. Hence it possesses only translational motion. And its velocity consider करा, त्याची समजा ट्रान्सलेशन वेलॉसिटी त्याला म्हणून आपण vt म्हणून आपण समजा. मग तेव्हा फक्त त्याची ट्रान्सलेशन मोशन आहे, तर तेव्हा त्याची वेलॉसिटी काय म्हणून आपण फक्त ट्रान्सलेशन वेलॉसिटी. Hence it has only translational velocity. मोशन जर समजा असेल ट्रान्सलेशन मोशन, तर ट्रान्सलेशन मोशन मुळे बॉडीची असते ट्रान्सलेशन वेलॉसिटी. आणि म्हणून याची फक्त जर म्हटलं आपण फक्त ट्रान्सलेशन मोशन आहे, तर त्याची फक्त ट्रान्सलेशन वेलॉसिटीच आहे. अँड दॅट इज ती किती फक्त vt. हा, ट्रान्सलेशन वेलॉसिटी फक्त vt आहे. ओके, दुसरी गोष्ट समजा आपण म्हटलं, आता बघा इथं समजा आपण कन्सिडर करा, हा जर एक पॉईंट आहे, हा जर एक पॉईंट ए आहे, तर पॉईंट ए पाहता एक तर पूर्ण जी बॉडी परफॉर्म करता है रोटेशनल मोशन, पूर्ण बॉडी परफॉर्म करता है रोटेशनल मोशन. मग जर पूर्ण बॉडी जर परफॉर्म करते रोटेशनल मोशन, मग हा ए जो पार्टिकल आहे, ए पार्टिकल हा सुद्धा परफॉर्म करणार आहे रोटेशनल मोशन. मग आता जर समजा ए पार्टिकल जर परफॉर्म करत आहे रोटेशनल मोशन, मग त्याची असणार आहे रोटेशनल वेलॉसिटी. मग ए पार्टिकलची रोटेशनल वेलॉसिटी, जर पार्टिकल जर समजा जर असं रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल, तर तेव्हा त्या पार्टिकलची तिथली जर म्हटलं आपण रोटेशनल वेलॉसिटी, तर ती काय असेल, त्या सर्कलला असणार आहे टॅन्जेन्शियल. तर ए पार्टिकल याची जर म्हटलं आपण रोटेशनल मोशनमुळे एक कुठली असणार आहे, एक असणार आहे रोटेशनल वेलॉसिटी, एक असेल रोटेशनल वेलॉसिटी. रोटेशनल लिनियर वेलॉसिटी म्हणून आपल्याला, तर त्याला म्हणून आपण VR म्हणू. कारण रोटेशन हा जो पार्टिकल आहे, पार्टिकल होणार आहे रोटेट, आणि जर पार्टिकल रोटेट होत असेल तर मग त्याची असणार आहे रोटेशनल वेलॉसिटी. आणि रोटेशनल वेलॉसिटी कशी असते, तर त्या सर्कलला असते टॅन्जेंट, त्या सर्कलला असते टॅन्जेन्शियलच्या डायरेक्शन मध्ये. ओके, तर एक झाली याची, एक पार्टिकल ए ची एक कुठली झाली, एक झाली ट्रान्सलेशनल वेलॉसिटी. ओके, आता आपण असं म्हटलं की ही बॉडी होता रोल, बॉडी जर होत आहे रोल म्हणजे रोलिंग मोशन जर आहे, तर मग त्याचे ट्रान्सलेशन मोशन सुद्धा आहे, त्याची दुसरी कुठली मोशन आहे, ट्रान्सलेशन मोशन सुद्धा आहे. ओके, ट्रान्सलेशन मोशन जर म्हटलं आपण, तर ट्रान्सलेशन मोशन मुळे त्याची मग दुसरी सुद्धा मोशन असणार आहे, दुसरी सुद्धा वेलॉसिटी असणार आहे, ती असणार आहे ट्रान्सलेशन वेलॉसिटी. ट्रान्सलेशनल मोशन मुळे त्याची असेल ट्रान्सलेशनल वेलॉसिटी. बरोबर आहे, कारण पूर्ण बॉडी समोर जात आहे, पूर्ण बॉडी जर समोर जात आहे म्हणजे मग पार्टिकल सुद्धा समोर जातच आहे. बरोबर आहे, आणि मग म्हणजे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर म्हटलं आपण पूर्ण पार्टिकल समजा जर ए पार्टिकल समोर जाण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे ट्रान्सलेशन मोशन परफॉर्म करण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे त्याची ट्रान्सलेशन मोशन सुद्धा असणार आहे. आणि मग ट्रान्सलेशन मोशनमुळे त्याची दुसरी सुद्धा वेलॉसिटी, ज्याला आपण ट्रान्सलेशन वेलॉसिटी सुद्धा असणार आहे. म्हणून हे ए पार्टिकलची ट्रान्सलेशन वेलॉसिटी ती पण काय असेल, ती असेल याच डायरेक्शन मध्ये. पहिली कुठली होती, पहिली होती रोटेशनल वेलॉसिटी VR, आणि दुसरी कुठली होती ट्रान्सलेशन वेलॉसिटी. सेकंड कुठली आहे, ट्रान्सलेशन वेलॉसिटी. आणि इथं जर म्हटलं आपण आता ए पार्टिकलची ट्रान्सलेशन वेलॉसिटी पण त्याच डायरेक्शन मध्ये आहे, रोटेशनल वेलॉसिटी पण त्याच डायरेक्शन मध्ये आहे. मग ए पार्टिकलच्या दोन्ही ज्या वेलॉसिटी असणार त्या असणार सेम डायरेक्शन मध्ये. आणि जर दोन्ही वेलॉसिटी सेम डायरेक्शन मध्ये असतील, तर मग तेव्हा मग आपण असं म्हणू शकतो आपण की दोन्ही वेलॉसिटी यांची रिझल्टंट वेलॉसिटी ती असणार त्याच डायरेक्शन मध्ये, ती असेल त्याच डायरेक्शन मध्ये. मग ह्या ए पार्टिकलची जर म्हटलं आपण रिझल्टंट वेलॉसिटी ती असते याच डायरेक्शन मध्ये. आता इथे एक गोष्ट येणार आहे, रोलिंग मोशन जे म्हटलं आपण दोन टाईपचे पॉसिबल असते. त्यापैकी समजा ही जर पहिली मोशन समजा म्हटलं आपण, ही जी रोलिंग मोशन आहे सपोज, ही जर मोशन कुठली आहे, इफ द मोशन इज, जर मोशन कशी आहे रोलिंग विदाउट स्लिपिंग, म्हणजे आपण हे पाहिलं असेल समजा की कधी कधी काय समजा असेल, ही जी बॉडी समजा ही बॉडी थोडीशी स्लाइड सुद्धा होऊ शकते, थोडीशी स्लिप सुद्धा होऊ शकते, रोलिंग होताना थोडीशी स्लिप सुद्धा होऊ शकते. जसं म्हटलं आपण एक्झाम्पल जर म्हटलं आपण की समजा असं एखादा इन्क्लाइन प्लेन आहे, आणि जर समजा हा इन्क्लाइन प्लेन आणि त्याचा हा सरफेस जर स्मूथ असेल, आणि त्यावर जर समजा आपण एखादी जर स्मूथ जर बॉडी आपण सोडली, तर ती बॉडी स्लाइड होऊ शकते, ती बॉडी स्लिप होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे इथं जर समजा ते स्लीप होणार आहे, तर त्याला आपण स्लीपिंग म्हणू. आपण इथं सुद्धा तेच पॉसिबल आहे की ही जी बॉडी समजा ही स्लीप होऊ शकते, रोलिंग मोशन बरोबर करते ते स्लीप सुद्धा होऊ शकते. बरोबर आहे, किंवा मग जर समजा सरफेस कसा असेल, समजा सरफेस जर समजा रफ असेल, तिथे फ्रिक्शन
फ्रिक्शन असल्यामुळे तिथे त्याची दोन्ही मोशन पॉसिबल आहे, किंवा ट्रान्सलेशन सुद्धा आणि रोटेशन सुद्धा. पण जर समजा स्लिपिंग जर असेल ना, तर स्लिपिंग मध्ये फक्त त्या बॉडीची काय पॉसिबल आहे, फक्त ट्रान्सलेशन मोशन. स्लिपिंग मध्ये काय असेल, फक्त त्या बॉडीची ट्रान्सलेशनच मोशन असणार आहे. मग आपण इथं समजा कन्सिडर करा स्लिपिंग होत नाहीये, मग स्लिपिंग जर होत नसेल तर मग तिथं काय असेल माहिती काय, तिथं त्यासारख्या मोशनला विदाउट स्लिपिंग म्हणून आपण रोलिंग मोशन विदाउट स्लिपिंग यासारखी जर एक मोशन म्हटलं आपण, किंवा विदाउट स्लिपिंग म्हणा, किंवा विदाउट स्लाइडिंग म्हणा, तर यासारख्या मोशन मध्ये काय असतं लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये आपण प्युअर रोलिंग मोशन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्युअर रोलिंग मोशन. म्हणजे जर म्हटलं रोलिंग मोशनची ही एक टाईप आहे, हा एक टाईप बनणार आहे प्युअर रोलिंग मोशन. आणि यामध्ये काय असेल, विदाउट स्लिपिंग, म्हणजे बॉडी जी आहे ती बॉडी स्लिप होणार नाही. ते दोन्ही मोशन प्रॉपरली परफॉर्म करणार आहे, रोटेट पण होणार आहे आणि ट्रान्सलेट सुद्धा होणार आहे. ट्रान्सलेशन म्हणजे समोर सुद्धा जाणार आहे. इथं प्युअर रोलिंग मोशन आणि प्युअर रोलिंग मोशन मध्ये काय असते की रोटेशनल वेलॉसिटी आणि ट्रान्सलेशन वेलॉसिटी. लक्षात ठेवा काय म्हटलं आपण, रोटेशनल वेलॉसिटी VR आहे ना, आणि दुसरी कुठली असते ट्रान्सलेशन वेलॉसिटी VT. दोघांची व्हॅल्यू सारखी असते. कशामध्ये, इफ द मोशन इज प्युअर रोलिंग, मोशन कशी असते प्युअर रोलिंग. तर प्युअर रोलिंग मध्ये काय म्हटलं आपण की रोटेशनल वेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि ट्रान्सलेशन वेलॉसिटीची मॅग्निट्यूड दोघांची मॅग्निट्यूड असते सारखी असणार आहे. मग आता इथं ए जो पार्टिकल म्हटलेला आहे, ए पार्टिकल एकतर प्युअर रोलिंग मोशन समजा कन्सिडर करत आहोत आपण. प्युअर रोलिंग मध्ये दोघांची मॅग्निट्यूड सारखी आहे, बरोबर आहे. मग ह्या पार्टिकलची समजा VR सुद्धा आहे आणि VT सुद्धा आहे. ओके, दोघांची वेलॉसिटी डायरेक्शन सुद्धा सारखीच आहे, दोन्ही वेलॉसिटी डायरेक्शन सुद्धा कशी आहे, सारखीच आहे. त्यामुळे मग इथं आपण कंबाईन काय म्हणू आपण, याची जर म्हटलं आपण रिझल्टंट वेलॉसिटी तर ती कशी बनणार आहे, VR + VT बनणार आहे. म्हणजे मग आता ए पार्टिकल जर म्हटलं आपण, तर ए पार्टिकलसाठी जे रिझल्टंट वेलॉसिटी बनणार आहे ते VR + VT बनणार आहे. आणि त्याचे जर दोन्ही जर सारखी म्हटलं आपण, दोघांची व्हॅल्यू सारखी कन्सिडर करा, ती समजा ती V असेल, ती जर V असेल तर मग VR सुद्धा V, बरोबर आहे. VR सुद्धा V आणि समजा VT सुद्धा V जर म्हटलं आपण, इथं काय बनणार आहे, ट्वाइस V बनणार आहे. म्हणून मग इथं मग ह्या ए पार्टिकलची जर म्हटलं आपण रिझल्टंट वेलॉसिटी म्हणा किंवा रिझल्टंट स्पीड म्हणा, तर ती कशी बनणार, ती बनणार ट्वाइस V बनणार आहे. ती असते ट्वाइस V फॉर ए पार्टिकल. हेन्स फॉर ए पार्टिकलची जर म्हटलं आपण स्पीड म्हटलं आपण, ती कशी बनणार आहे, ट्वाइस V बनणार आहे. इट विल बी ट्वाइस V. काय झालं, सेंटर ऑफ मासचं जर म्हटलं आपण, तर सेंटर ऑफ मासची फक्त एकच वेळेस बनणार आहे. सेंटर ऑफ मासची वेळेस फक्त काय बनणार, ती फक्त V's बनणार आहे. ओके, VC. त्याला म्हणून आपण समजा की VC = ओनली V. सेंटर ऑफ मासची वेळेस फक्त ट्रान्सलेशन वेलोसिटी असते आणि ती फक्त त्याला आपण समजा V म्हटलेलं आहे. सेंटर ऑफ मासची स्पीड Vच असणार आहे फक्त, परंतु जर ए पार्टिकलची स्पीड कशी बनणार, ट्वाइस V बनणार आहे. हे झालं आहे ए पार्टिकलच्या बाबतीत. ओके, इट इज अबाउट द ए पार्टिकल. नाउ मूव्ह ऑन टू द बी पार्टिकल. जर बी पार्टिकल म्हटलं आपण, आता समजा बी पॉइंट असलेलं पार्टिकल आहे, फॉर द पार्टिकल हा कोणासाठी समजा होता, हा होता फॉर ए पार्टिकल ना, इट वॉज फॉर ए पार्टिकल. आणि आता काय पाहिलं आपण, बी पार्टिकलचा पाहतोय फॉर पार्टिकल बी. आणि बी पार्टिकल साठी म्हटलं पण बा, आता समजा हा बी इथं पार्टिकल आहे, बॉडीचा बी इथला पार्टिकल. तर एक तर बॉडी काय होता, बॉडी होता रोटेट, अँग्युलर वेलोसिटी ओमेगाने. बॉडी जर होत असेल रोटेट, तर त्याची रोटेशन वेलोसिटी असणार आहे, बरोबर. बॉडी जर होत असेल रोटेट होत असेल तर त्याची असणार रोटेशन वेलोसिटी. आणि रोटेशन वेलोसिटी कशी असणार आहे, ती असणार त्याला म्हणून आपण टॅन्जेन्शियल डायरेक्शन मध्ये. आता पर्टिक्युलर हा जो पॉईंट आहे, समजा हा बी इथला जर पॉईंट असेल, तर बी इथल्या पॉईंटची जर म्हटलं आपण लिनियर वेलोसिटी, ती असणार आहे टॅन्जेन्शियल डायरेक्शन मध्ये. ओके, पहिली कुठली क्वेश्चन, कारण बी पार्टिकल समजा हा पण होता रोटेट, मग त्याची पहिली झाली रोटेशनल मोशन. आणि जर रोटेशनल मोशन असेल तर रोटेशनल मोशनमुळे त्याची असते रोटेशनल वेलोसिटी, त्याची काय असते रोटेशनल वेलोसिटी सुद्धा असणार आहे. आणि त्याला आपण VR, ती आहे समजा VR. सो त्याची VR ती कशी असणार आहे, ती असणार समजा ह्या डायरेक्शन मध्ये, ती कशी असणार आहे डाऊन डायरेक्शन मध्ये. कारण बी ला पार्टिकल समजा हा रोटेट व्हायला पाहिला ना, मग तो रोटेट होणार, तो त्या त्याची रोटेशनल वेलोसिटी कशी असणार आहे, ती असणार आहे सर्कलला टॅन्जेंट मध्ये समजा डाऊनवर्ड मध्ये म्हणून आपण. अगेन तर हा जो ही जी बॉडी समजा समोर पण जाण्याचा प्रयत्न करते, मग याची ट्रान्सलेशन वेलोसिटी सुद्धा आहे. सेकंड मोशन कुठली आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे. ट्रान्सलेशन मोशनमुळे त्याची ट्रान्सलेशन वेलोसिटी सुद्धा आहे, आणि ती समजा ती किती आहे, ती आहे VT. ओके,
आता इथं जर पाहिलं आपण बघा, ट्रान्सलेशन वेलोसिटी ह्या डायरेक्शन मध्ये आहे, रोटेशनल वेलोसिटी ह्या डायरेक्शन मध्ये आहे. आता बघ, दोन जे वेक्टर हे एकमेकांना आहेत परपेंडिक्युलर. वेक्टर व्ही टी किंवा वेक्टर व्ही आर दोन्ही कसे आहेत, ऍक्च्युअली वेक्टर आहेत वेलोसिटी म्हटलं आपण, आणि दोन वेक्टर कसे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. इथं मग ह्या दोन जे वेलोसिटी यांच्यामुळे जे रिझल्टंट वेलोसिटी ऍक्ट होणार आहे, तर ती आपण दाखवू ह्या डायरेक्शन मध्ये. कशी दाखवू ह्या डायरेक्शन, आणि ह्या डायरेक्शन कशी दाखवली आपण, ह्या डायरेक्शन का दाखवली, कारण की आपल्याला इथं आपण हा एक वेक्टर आणि हा दुसरा वेक्टर, बरोबर, हा एक व्ही टी, दुसरा कोणता वेक्टर व्ही आर. आणि जर म्हटलं हे जे दोन वेक्टर समजा असले, हे जे दोन वेक्टर असेल, दोन वेक्टर एखाद्या पॅरलोग्रामच्या दोन जर समजा ऍडजस्टिंग साईड दाखवत असतील, तर मग त्या दोघांचं रिझल्टंट कसं असते, त्या लॉ नुसार, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टर ऍडिशन, त्या लॉ नुसार त्या दोघांचं रिझल्टंट कसं असते, तो असतो त्या डायगोनलच्या डायरेक्शन मध्ये, पॅरलोग्रामच्या डायगोनल त्याच्या डायरेक्शन मध्ये. म्हणून मग आपण म्हटलं की पार्टिकल बी याची जर म्हटलं आपण रिझल्टंट वेलॉसिटी गती असणार आहे या डायरेक्शन मध्ये. ओके, आणि त्याची जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड, याची जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड, तर ती कशी बनते, तिथं पण आपण तो समजा आपण लॉ ऑफ पॅरलोग्राम मध्ये रिझल्टंट जो वेक्टर असेल त्याची जी मॅग्निट्यूड असते त्याच्या फॉर्म्युलानुसार आपण याची समजा व्हॅल्यू जर काढली आपण, आपल्याला भेटणार आहे √2v. सो बी पार्टिकल याची जर म्हटलं आपण बी पार्टिकलची जर म्हटलं आपण रिझल्टंट वेलॉसिटीची डायरेक्शन, बी पार्टिकलची रिझल्टंट वेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे, ती असणार आहे या डायरेक्शन मध्ये, आणि त्याची जर म्हटलं आपण मॅग्निट्यूड ती असणार आहे √2v. हे जर समजा पार्टिकल बीच्या बाबतीत, इट इज अबाउट अ पार्टिकल बी. ओके, आता राहिला प्रश्न आपला हा पार्टिकल डी राहिलाय. आता इथं पहा समजा प्रयत्न करा. आता जर म्हटलं आपण डी पार्टिकल आहे, बॉडी होता रोटेट, बॉडी जर होत असेल रोटेट, तर मग हा जो डी पार्टिकल आहे, डी पार्टिकल, आता हा जो डी पार्टिकल आहे हा सरफेस आणि समजा ते बॉडी या दोघांमध्ये ऍक्च्युअली जिथं कॉन्टॅक्ट होत आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला पार्टिकल आहे. डी पार्टिकल ह्याची कुठला आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला पार्टिकल, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला पार्टिकल आहे. ओके, आता जर बॉडी जर होत असेल रोटेट, बॉडी अशी रोटेट होत आहे, म्हणजे हा जो डी पार्टिकल आहे या डी पार्टिकलची रोटेशन मोशन आहे, आणि जर डी पार्टिकलची रोटेशन मोशन असेल तर त्याची असणार रोटेशनल वेलॉसिटी असणार आहे, तर ती असणार या डायरेक्शन मध्ये. मग ह्या डी पार्टिकलची रोटेशनल वेलॉसिटी ती असणार आहे काय, ह्या डायरेक्शन मध्ये, बरोबर. पार्टिकल डी ची रोटेशनल वेलॉसिटी ह्या डायरेक्शन मध्ये असेल, आणि ते जर म्हटलं आपण बॉडी तर समोर सुद्धा जात आहे, बॉडी जर समोर जात असेल तर त्याच समोर जात असेल तर त्याच डी पॉइंटची मग ट्रान्सलेशन मोशन सुद्धा असणार आहे, आणि ट्रान्सलेशन मोशन मध्ये त्याची ट्रान्सलेशन वेलॉसिटी सुद्धा असणार आहे, ती असणार आहे या डायरेक्शन मध्ये. इट विल बी इन दिस डायरेक्शन vt, बरोबर. हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला जो पार्टिकल असणार आहे त्या पार्टिकलच्या दोन वेलॉसिटी पहा, रोटेशन मोशनमुळे रोटेशनल मोशनमुळे रोटेशनल वेलॉसिटी टँजेन्शियल असते, ती समजा ह्या डायरेक्शन मध्ये आहे, आणि ट्रान्सलेशनमुळे ट्रान्सलेशन वेलॉसिटी ती असणार ह्या डायरेक्शन मध्ये. दोन्ही पण आता प्युअर रोलिंग साठी आपण काय बोलत आहे, प्युअर रोलिंग साठी दोघांची मॅग्निट्यूड सारखीच आहे, म्हणजे याची पण समजा मॅग्निट्यूड व्ही आहे, याची पण मॅग्निट्यूड व्हीच आहे. आता दोन वेक्टर आहेत, दोन वेक्टर ते कशा डायरेक्शन कशा आहेत त्यांच्या ऑपोजिट, डायरेक्शन ऑपोजिट आहे पण मॅग्निट्यूड कशी सारखीच आहे, मग तेव्हा ते कॅन्सल करणार आहे. मग जर समजा आपण असं म्हटलं की इथं जे दोन वेक्टर आहेत त्यांची मॅग्निट्यूड सारखी आहे पण डायरेक्शन ऑपोजिट आहे, तर तेव्हा दोघांचा रिझल्टंट तिथे काय म्हणणार, तो 0 बनणार आहे. म्हणजे मग इथं जर म्हटलं आपण पॉईंट डी याची वेलोसिटी कशी बनणार, ती बनणार आहे 0, बरोबर. कारण दोन्ही वेक्टर कसे आहेत रे, दोन्ही वेक्टर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, व्हॅल्यू सारखी आहे, ते एक मला कॅन्सल करणार आहे. मग पॉईंट डी इथं जर म्हटलं आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला पार्टिकल त्याची वेलॉसिटी, तर तिथे म्हणून आपण ती असणार आहे 0. लक्षात ठेवायचं. डिफरंट पार्टिकलची डिफरंट मोशन आपण पाहत आहे, डिफरंट त्यांची मॅग्निट्यूड असणार आहे ते सुद्धा पाहत आहे, डायरेक्शन कशी असणार आहे ते पण पाहत आहे आपण. तो आपण पॉइंट डी डिस्कस करत आहे. ओके, फॉर पॉइंट डी, फॉर पार्टिकल ॲट पॉइंट डी, फॉर पार्टिकल ॲट पॉइंट डी, आणि तो समजा काय ऍक्च्युअली म्हणून आपण ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तो त्यालाच म्हणून आपण ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ऑब्वियसली त्याच्या दोन मोशन असणार आहे, एक कुठली असणार रोटेशन मोशन, एक असेल रोटेशनल मोशन, आणि रोटेशनल मोशनमुळे त्याची असणार आहे रोटेशनल वेलॉसिटी, त्याची असणार रोटेशनल वेलॉसिटी, आणि ती काय समजा ती असणार आहे वेक्टर व्ही आर. दुसरी गोष्ट म्हटलं आपण त्याची दुसरी कोणती मोशन आहे, ट्रान्सलेशन मोशन. सेकंड मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशन, आणि ट्रान्सलेशनल मोशन असल्यामुळे ट्रान्सलेशन मोशनमध्ये त्याची असणार ट्रान्सलेशन वेलॉसिटी, आणि ती समजा असेल vt असणार आहे. पण दोन्ही जे वेक्टर आहेत त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, बोथ आर इन ऑपोजिट डायरेक्शन, बोथ आर म्हणजे वेक्टर व्ही आर आणि काय म्हटलं आपण, आणि वेक्टर vt, बोथ आर इन ऑपोजिट डायरेक्शन, having same magnitude,
हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. आणि मग सेम मॅग्निट्यूड असेल, डायरेक्शन जर ऑपोजिट असेल, मग तेव्हा त्यांचा रिझल्टंट वेक्टर हा कसा बनणार आहे, त्याची 0 बनणार आहे. म्हणून मग रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉइंट डी इट विल बी इक्वल टू 0, दॅट इज VD इक्वल टू 0. ओके, हे झालं. तर असे डिफरंट पॉईंट असणार आहे, लक्षात ठेवा. मग सिमिलरली मग बाकीचा सुद्धा पॉईंट बनणार, समजा हा इथला पार्टिकल म्हणा किंवा इथला पार्टिकल म्हणा. तर असे डिफरंट पार्टिकलची स्पीड कशी असणार आहे, स्पीडची डायरेक्शन किंवा व्हेलॉसिटी डायरेक्शन म्हणा किंवा व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणा, कशी डिफरंट असू शकते. ओके, इथे काय म्हटलं आपण, इथं जर म्हटलं आपण रिझल्टंट व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, ट्वाइस V ए पार्टिकलसाठी. जर म्हटलं बी पार्टिकलची रिझल्टंट व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शन मध्ये आणि त्याची जर म्हटलं आपण रिझल्टंट व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड किती असणार, √2 असणार आहे. पार्टिकल जर समजा सेंटर ऑफ मास असणार तर तिथे त्याची व्हेलॉसिटी कशी असते, त्याची रोटेशनल व्हेलॉसिटी 0 असते. रोटेशनल व्हेलॉसिटी 0 असते, मग राहते का फक्त त्याची ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी राहते, फक्त ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी. तर मग असं म्हणू शकतो आपण व्हेलॉसिटी ॲट C इक्वल टू ओनली V असते. आणि पार्टिकल डी जर म्हटलं आपण इथं, तर डी इथं रिझल्ट व्हेलॉसिटी काय असते, ते 0 असते. ओके, तर हे जर समजा डिफरंट व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पार्टिकल. ओके, आता आपल्याला पाहायचं समजा जर एखादी बॉडी जर समजा रोलिंग मोशन जेव्हा परफॉर्म करते, 2 मोशन असतात ज्यामध्ये आपण रोटेशनल मोशन ॲज वेल ॲज ट्रान्सलेशन मोशन, तर मग तेव्हा त्याची टोटल कायनेटिक एनर्जी किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. परत आपण याच्यामध्ये जे रोलिंग मोशन आपण पाहत आहे, त्या रोलिंग मोशन मध्ये आपण पहिला त्या रोलिंग मोशनचा एक टाईप पाहत आहे, ज्याच्यामध्ये त्याला आपण प्युअर रोलिंग मोशन म्हणत आहे. आणि ज्याच्यामध्ये बॉडी स्लाइड होणार नाही किंवा स्लिप होणार नाही, ते प्रॉपरली रोलिंग मोशन परफॉर्म करणार आहे, प्रॉपरली रोल होणार आहे, त्याला आपण प्युअर रोलिंग मोशन. आणि प्युअर रोलिंग मध्ये मोशन मध्ये आपण इथं पाहिलं, समजा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असते, समजा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथलीची व्हेलॉसिटी जे म्हटलं आपण ती काय असते, 0 असते ह्या मोशन मध्ये. पण जर म्हटलं आपण इम्प्युअर रोलिंग मोशन, ज्याला याला रोलिंग मोशनचा दुसरा जो टाईप आहे ज्याला आपण इम्प्युअर रोलिंग मोशन. तर इम्प्युअर रोलिंग मोशन मध्ये त्याला त्यात काय असेल, बॉडी स्लाइड सुद्धा होत असेल, बॉडी काय असेल तिथं स्लाइड सुद्धा होत असेल किंवा मग स्लिप होत असेल. त्याला ऑर मध्ये काय म्हणू आपण त्याला रोलिंग विथ स्लाइडिंग और स्लिपिंग. म्हणजे ह्या ठिकाणी इम्प्युअर रोलिंग मध्ये काय असेल, बॉडी काय होत असेल, स्लाइड होत असेल किंवा मग स्लिप सुद्धा होत असेल. मग स्लिप का बनतो तिथं, लक्षात ठेवायचं आहे की समजा हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथला जो पार्टिकल असेल, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथली व्हेलॉसिटी 0 नसते. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो समजा इथला जो पार्टिकल आहे, तर त्याची रिझल्टंट व्हेलॉसिटी समजा 0 नसते. आणि त्या केसमध्ये जर मोशन मधून आपण तर ती बनते कुठली, ती बनते इम्प्युअर रोलिंग मोशन. आणि प्युअर मध्ये पाहिलं आपण, प्युअर मध्ये काय असते, ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. सो त्यातही आपण समजा ही पहिली मोशन पाहत आहे, प्युअर रोलिंग मोशन. प्युअर रोलिंग मोशन मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की जर समजा एखादी बॉडी जर समजा प्युअर रोलिंग मोशन परफॉर्म करत असेल, एखादी बॉडी समजा कन्सिडर रिजिड बॉडी, एक रिजिड बॉडी आहे, इज रोलिंग. ती काय होते, समजा रोलिंग होता है विथ रोलिंग होता मग त्याची असेल रोटेशन मोशन. आणि रोटेशन मोशन मध्ये त्याची समजा असेल अँग्युलर व्हेलॉसिटी. रोलिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ती समजा ओमेगा. आणि लिनियर व्हेलॉसिटी ज्याला आपण ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी ती काय समजा असेल, ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी समजा असेल V. ट्रान्सलेशन व्हेलॉसिटी V आहे. त्या बॉडीचं जे मास असेल, त्या बॉडीचं मास म्हणून M म्हणून आपण, बॉडीचं मास स्मॉल म्हणा किंवा कॅपिटल म्हणा, डझंट मॅटर. त्याची रेडियस समजा रेडियस आहे त्याची R. ओके, तर मग पहा, नंतर समजा बॉडी जर समजा होत असेल रोटेशनल मोशन मध्ये त्याचं असते मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचं काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया. तो समजा कन्सिडर करा I असेल. आणि जेव्हा समजा बॉडी जर होत असेल रोटेट, पहा अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, बॉडी होत असेल समजा रोटेट अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ओके, एक्सिस असा असेल आणि ह्या एक्सिसच्या अबाउट मध्ये ती बॉडी होत असेल रोटेट. मग तेव्हा त्या एक्सिसच्या अबाउट मध्ये बॉडीची असणार रेडियस ऑफ गायरेशन, बॉडीची असेल रेडियस ऑफ गायरेशन ती समजा K असेल. ठीक आहे, असेल कॅपिटल K असणार आहे. ओके, मग आता समजा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, समजा जर दोन मोशन आहे तर दोन्ही मोशन मध्ये त्याची काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी असणार आहे.
म्हणजे पहिली जी मोशन असेल, पहिली कुठली मोशन आहे, पहिली आहे रोटेशनल मोशन, पहिली आहे रोटेशनल मोशन. आणि रोटेशनल मोशनमुळे मग त्याची असणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल मोशनमुळे काय असेल त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल. ओके, दुसरी गोष्ट म्हटलं आपण, दुसरी कुठली मोशन आहे, दुसरी मोशन आहे ट्रान्सलेशन मोशन. आणि ट्रान्सलेशनल मोशनमुळे तर त्याची काय असेल, त्याची असेल ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, त्याला म्हणून आपण KT म्हणू आपल्याला, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार, त्याला म्हणून आपण कायनेटिक एनर्जी R म्हणू आपण. ओके, आणि दोन्ही कायनेटिक एनर्जी आहे. ओके, रोटेशनल कायनेटिक एनर्जी सुद्धा आणि काय ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आहे. आणि या दोघांच्या कॉम्बिनेशन, दोन मोशनच्या कॉम्बिनेशननी पूर्ण मोशन बनत आहे. म्हणजे मग आपण असं म्हणू शकतो आपण की दोघांच्या कायनेटिक एनर्जी, दोन्ही जे कायनेटिक एनर्जी आहे त्यांचं कॉम्बिनेशन त्याची सम असणार आहे ह्या पूर्ण बॉडीची, रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी. जसं पूर्ण बॉडी समजा होत असेल रोल, पूर्ण बॉडी का समजा होत असेल, ह्या ग्राउंड समजा रोल जर होत असेल तर रोल होताना त्याचे दोन्ही मोशन असतील आणि दोन्ही मोशनमध्ये दोन कायनेटिक एनर्जी असतील. आणि मग आपण पूर्ण बॉडीची असणार आहे टोटल कायनेटिक एनर्जी म्हटलं आपण, तर त्या दोघांच्या कायनेटिक एनर्जी सम असणार आहे. सो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग जर म्हटलं आपण, ती काय असेल, ती असेल दोघांची सम. त्याला आपण टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इक्वल टू काय, दोघांची सम. दोघांची म्हणजे कुठली, एक तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, आणि दुसरी कुठली रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, आता जर म्हटलं आपण इथे बघा, सो रोलिंग कायनेटिक एनर्जी जर म्हटलं आपण, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन इक्वल टू ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जे लिनियर मोशन मध्ये असते. आणि लिनियर मोशन मध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा असते, 1/2 mv², बरोबर आहे, 1/2 mv². ओके, आणि कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण काढलेली आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये फॉर्म्युला कसा असते तो 1/2 I into ω², 1/2 I into ω² असा एक फॉर्म्युला असतो. ओके, आता यामध्ये आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया, ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पण जर त्याचे जर समजा रेडियस ऑफ गायरेशन K असेल, रेडियस R असेल, तर मग तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण कसं लिहू शकतो, बट मोमेंट ऑफ इनर्शिया I इक्वल टू काय असते, mk² असते, mk². दुसरी गोष्ट जर म्हटलं आपण ओमेगा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, V इक्वल टू काय असते, R ओमेगा, V इक्वल टू काय असते, R ओमेगा. रेडियस आपण याची R घेतलेली आहे, याची रेडियस घेतलेली आपण किती R घेतलेली आहे. म्हणून मग आपण कॅपिटल R, V इक्वल टू काय असते, R ओमेगा असते. मग यावर आपण ओमेगा करू शकतो आपण, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, V/R इक्वल टू काय, ओमेगा इक्वल टू ओमेगा, किंवा मग ओमेगा इक्वल टू, जर ओमेगा जर समजा V/R असेल, ओमेगा इक्वल टू काय V/R असेल, तर मग ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय बनणार आहे, V²/R² बनणार आहे. सो पुट द व्हॅल्यू. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इक्वल टू, सो हा आपला 1/2 mv² प्लस हा 1/2 आहे आय म्हणजे काय म्हटलं आपण, mk² आणि इंटू ω², पण ω² म्हणजे काय असते, V²/R². ओके, आता ह्या दोन टर्म मध्ये पहा, ह्या ज्या दोन टर्म आहेत, दोन टर्म मध्ये 1/2 mv² आहे, कॉमन काढू. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इक्वल टू काय म्हणेल, 1/2 mv² कॉमन काढला. मग इथे काय राहिलं, इथे जर आपण 1/2 mv² कॉमन काढला, मग राहिलं गेलं 1 प्लस, इथे जर आपण 1/2 mv² कॉमन काढला, मग राहिलं का फक्त k²/R². सो k²/R², and this will be the expression for the kinetic energy of rolling body. जर एखादी बॉडी जर रोल होत असेल तर त्या रोलिंग बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी जर म्हटलं आपण, ती कशी बनणार, 1/2 mv² into 1 plus k²/R². ओके, तर हा एक फॉर्म्युला बनेल. पण जर समजा आपण डिफरंट बॉडी जर कन्सिडर केला, आपण डिफरंट बॉडीसाठी कायनेटिक एनर्जी समजा, रोलिंग कायनेटिक एनर्जी समजा वेगळी निघणार आहे. पहा, सपोज कन्सिडर करा की ही बॉडी कुठली आहे, सपोज स्फिअर आहे. जर बॉडी कुठली आहे समजा, स्फिअर आहे, फॉर स्फिअर, तर स्फिअर साठी माहिती आहे की हे जे समजा k²/R² आहे, किंवा मग ज्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन याचा स्क्वेअर, आणि स्फिअर कसा रोटेट होत आहे, स्फिअर होत आहे रोटेट अबाउट दिस एक्सिस. समजा बॉडी कुठली आहे, स्फिअर आहे, आणि ती रोटेट कशी होत आहे, अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ओके, एक्सिस त्याचा पासिंग थ्रू सेंटर असेल, तर त्या केसमध्ये जर म्हटलं आपण, तर k² ची व्हॅल्यू असते 2/5R². आता हे कसं काय, k² ची व्हॅल्यू
ती कशी काय? आता एक गोष्ट समजा आपल्याला माहित आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया, स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स एक्सिस, तर तो आपल्याला माहित आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल टू किती तो असते 2/5 m/2 असते, असं असते. आणि तेच आणखी आपल्याला एक माहिती आहे की आय इक्वल टू काय असते, आय इक्वल टू असते m/2 असते, आय इक्वल टू असते m/2. मग ठीक आहे, मग आपण जर म्हटलं आपण यांच्या समजा याचे जर इक्वल, मग त्यांचे काय असेल आरचे इक्वल असणार आहे. म्हणजेच मग आपण काय म्हणू शकतो आपण सॉरी एक सेकंड, 2/5 mr² असते, 2/5 काय असते हा mr² असते इथे. आय इक्वल टू 2/5 mr² असते आणि आय काय असते हा mk² असते. मग इथे दोघांचे काय झाले, दोघांचे एलएचएस झाले इक्वल, दोघांचे झाले एलएचएस इक्वल, मग त्याचे काय असतील आरएचएस इक्वल. याचे आरएचएस म्हणजे काय, याचे आरएचएस म्हणजे आहे mk² आणि याचे आरएचएस किती आहे 2/5 mr². बरोबर. इथं मग आता हा m आणि m वर कॅन्सल, मग तुम्हाला काय मिळणार, k² इक्वल काय मिळणार 2/5 r² मिळणार आहे. ओके, फॉर स्क्वेअर साठी मग आता लक्षात ठेवा, फॉर स्क्वेअर साठी काय म्हणतो आपण, k² इक्वल किती आहे 2/5 r² आहे. किंवा मग त्यालाच काय म्हणू शकतो आपण, जो समजा r² आहे या r² आपण इकडे जर आणलं तर k² चे डिवाइड मध्ये होऊ शकते, k² चे तो डिवाइड मध्ये जाणार आहे. मग तेव्हा त्या स्पिअरची म्हणू शकतो आपण, काढू शकतो आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी. सो k² r² डिवाइड मध्ये, म्हणजे मग तुम्हाला काय भेटणार आहे k² r² काय भेटेल 2/5 भेटेल. मग आता रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग स्पिअर, त्याला म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ स्पिअर इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला हा माहित आहे. हा कुठल्याही बॉडी जर रोल होत असेल तर त्यासाठी फॉर्म्युला, कुठलीही बॉडी रोल होत असेल त्यासाठी हा फॉर्म्युला असेल. आणि जर पर्टिक्युलर आपण जर स्पिअर जर होत असेल रोल, तर स्पिअरची रोलिंग कायनेटिक एनर्जी मग काय म्हणतात फॉर्म्युला 1/2 mv² आणि इनटू प्लस 1 प्लस k² r², पण k² r² म्हणजे आपल्याला भेटलेलं आहे 2/5 आहे, 2/5 स्पिअर साठी. आणि जर याला जर आपण समजा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ स्पिअर इक्वल टू हा 1/2 mv² आणि इनटू आणि 1 प्लस 2/5, 5 1 5 आणि प्लस 2 म्हणजे 7/5, हा बनणार आहे 7/5, 5 into 2 म्हणजे 10. मी तुम्हाला बनणार कायनेटिक एनर्जी ऑफ स्पिअर इक्वल टू काय बनणार आहे 7/10 mv². सो दिस विल बी द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ स्पिअर साठी. दुसरी गोष्ट, आता जर समजा दुसरी जर बॉडी असेल ना, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला स्पिअर साठी रोलिंग कायनेटिक एनर्जी लक्षात ठेवायची. आणि जर म्हटलं आपण दुसरी जर बॉडी म्हटलं आपण, ही पहिली बॉडी होती, सेकंड बॉडी समजा आपण रिंग, तर रिंग म्हणा किंवा मग समजा एखादं हॉलो सिलेंडर असेल, रिंग ऑर हॉलो सिलेंडर पण ते कसं असेल समजा आतून पोकळ असेल, हॉलो सिलेंडर. मग यासाठी जर म्हटलं आपण तर यासाठी k² इक्वल टू काय असते r², हे लक्षात घ्या. k² इक्वल टू काय असते r² असणार आहे. मग याचं मिनिंग असं की बाबा k² अपॉन r² इक्वल काय म्हणते 1 म्हणते. मग तेव्हा मग एनर्जी कशी बनणार आहे, तेव्हा मग रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग म्हणून रिंग किंवा हॉलो सिलेंडर याची कशी बनणार आहे, फॉर्म्युला आपला हा बेसिक फॉर्म्युला आपला हा आहे, हा 1/2 mv² आणि काय म्हटलं 1 प्लस k² r² म्हणजे काय म्हटलं आपण k² r² म्हणजे 1 आहे, 1 प्लस 1 म्हणजे 2. सो 2/2 होणार, 2 होणार कॅन्सल, म्हणजे राहणार फक्त mv². म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ रिंग, तर त्याची ती काय बनणार आहे, ती फक्त बनणार आहे mv², ओनली mv². ओके, एक mv². दुसरी गोष्ट जर म्हटलं आपण आता जर म्हटलं आपण आता बॉडी कुठली आहे, बॉडी समजा डिस्क असेल, बॉडी कुठली असेल डिस्क असेल किंवा मग सॉलिड सिलेंडर असेल. थर्ड केस मध्ये तिसऱ्यासाठी काय म्हटलं आपण, बॉडी कुठली आहे डिस्क असेल, युनिफॉर्म डिस्क असेल किंवा मग काय असेल सॉलिड सिलेंडर. तर ह्यासाठी लक्षात ठेवा, तिथं जर म्हटलं आपण k² इक्वल टू असते 1/2 r². ज्या प्रकारे आपण समजा सॉलिड स्पिअर साठी आपण हे काढलं होतं, k² ची आपण काढली, सॉलिड स्पिअर साठी स्पिअर कुठला होता सॉलिड स्पिअर. तर सॉलिड स्पिअर साठी आपण व्हॅल्यू कशी काढली, आपण जे समजा k² r² ची आपण अशी काढली होती, त्याच प्रकारे आपण समजा रिंगचं पण करू शकतो. ओके, अबाउट इट्स एक्सिस पासिंग टू इट्स सेंटर, किंवा मग डिस्क असेल सॉलिड सिलेंडर असेल त्याचं पण आपण करू शकतो k² आपण इथं आपण डायरेक्ट यूज केलेलं आहे. ओके, आणि जर म्हटलं आपण आता k² r² डिवाइड मध्ये, सो k² r² तो काय बनणार, तो बनणार आहे 1/2 बनेल. ओके, नाउ पुट दिस व्हॅल्यू. मग आता जर समजा हा डिस्क होत असेल रोल किंवा मग सॉलिड सिलेंडर होत असेल रोल, तर तेव्हा मग त्याची रोलिंग कायनेटिक एनर्जी. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ
दिस इक्वल टू फॉर्म्युला आपला हा बेसिक फॉर्म्युला हाच आहे 1/2 mv स्क्वेअर आणि इंटू जर म्हटलं आपण 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर इथे किती आलेला तो 1/2 आलेला आहे आणि 1 + 1/2 म्हणजे तो बनणार 3/2. सो कायनेटिक एनर्जी ऑफ दिस जर म्हटलं आपण ते बनणार आहे 1/2 mv स्क्वेअर आणि हा किती बनत आहे, हा बनत आहे 1 + 1/2 म्हणजे 3/2. मग तो बनणार आहे 2 म्हणजे 4 म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ दिस किती बनणार म्हणतो 1/4 आहे ना आणि हा 3 समजा केला आपण 3/4 mv स्क्वेअर. दिस विल बी द रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ दिस ऑर सॉलिड सिलेंडर. ओके त्या सगळ्यांमध्ये तिघांमध्ये जर पाहिला आपण ना तर सॉलिड स्पेअरसाठी जे आपण काढली एनर्जी तर ती किती आली 7/10 आली. तेव्हा 7/10 ते जर म्हणलं आपण रिंगसाठी किती आहे 1 mv स्क्वेअर आहे. जर म्हटलं डी साठी किती 3/4 mv स्क्वेअर आहे. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये काय रिंगची रोलिंग कायनेटिक एनर्जी जास्त असते हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी जर एक पाहिलं आपण हॉलो सिलेंडर स्पिअर हॉलो स्पिअरसाठी एक आणखी असते. हा जो पाहिला आपण तो होता सॉलिड स्पिअर होता. पण जर पाहिला आपण हॉलो स्पिअरसाठी समजा हॉलो स्पिअरसाठी लक्षात ठेवा के स्क्वेअर इक्वल टू काय असते तो असते 2/3 r स्क्वेअर. 2/3 r स्क्वेअर म्हणजे मला आर स्क्वेअर केला डिवाइड मध्ये तर मग r स्क्वेअर बाय के स्क्वेअर r स्क्वेअर मला भेटला 2/3 r स्क्वेअर भेटला. मग तेव्हा मग हॉलो स्पिअरची जर म्हटलं आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ हॉलो स्पिअर तर फॉर्म्युला कसं असते 1/2 mv स्क्वेअर असते आणि ब्रॅकेटमध्ये कसं असते 1 + k स्क्वेअर r स्क्वेअर असते. पण k स्क्वेअर r स्क्वेअर आपल्याकडे 2/3 आहे. तर हा किती बनणार आहे 3 × 3 आणि +2 म्हणजे 5/3 आणि 5/3 आणि जर समजा 5/3 नंतर मल्टिप्लाय केलं तर तो किती बनणार आहे 5/6 बनेल. म्हणजे मग तुम्हाला किती भेटणार आहे 5/6 mv स्क्वेअर. ओके सॉरी. तर इथं आपण काढली जर कुठली बॉडी जर समजा ती सॉलिड स्फिअर असो बरोबर आहे सॉलिड स्फिअर असो किंवा हॉलो स्फिअर असो किंवा मग रिंग असो हॉलो सिलेंडर असो किंवा मग डिस असेल किंवा मग सॉलिड सिलेंडर असेल त्या केसमध्ये प्रत्येक केसमध्ये आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी आपण काढलेली आहे. याच्या समजा आपण नंतर मग आपण डिस्कस करू शकतो. हे तुम्हाला खरंच प्रयत्न. ओके आता हे झालं डेरिव्हेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी. पण जेव्हा आता एखादी बॉडी जर होत असेल रोल तर त्याच्या आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी काढली. पण आता काढायची आहे रोलिंग व्हेलॉसिटी. रोलिंग मोशन मध्ये बॉडीची व्हेलॉसिटी जेव्हा एखादी बॉडी प्युअर रोलिंग मोशन परफॉर्म करेल तेव्हा मग त्याची व्हेलॉसिटी किती असेल त्याच्या मला ऍक्सेलेरेशन किती असेल. आणि जेव्हा ही बॉडी आता सध्या ही जी बॉडी आपण म्हटली की ही बॉडी रोल होत आहे हॉरिझॉन्टल सरफेसवरती. ही बॉडी रोल होती हॉरिझॉन्टल सरफेसवरती. पण समजा आता बॉडी हॉरिझॉन्टल सरफेसवर नाहीये तर ती समजा इन्क्लाइन प्लेनवर होत असेल रोल. इन्क्लाइन प्लेन समजा हा असा एक इन्क्लाइन प्लेन आहे आणि ज्या इन्क्लाइन प्लेनची समजा हाईट असेल h. इन्क्लाइन प्लेन याची हाईट किती असणार आहे h असेल. हे समजा ग्राउंड असेल ग्राउंड आणि हा समजा असेल इन्क्लाइन प्लेन ऑन इन्क्लाइन प्लेन. आणि जो इन्क्लाइन प्लेन असेल तो इन्क्लाइन झालेला असेल हॉरिझॉन्टल सोबत किंवा ग्राउंड सरफेस सोबत थीटा अँगलनी. ओके म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन थीटा असेल हाईट त्याची किती असेल h असणार आहे. आणि समजा इथं जर समजा बॉडी असेल टॉप पोझिशनला इन्क्लाइन प्लेन वरती बॉडी असेल समजा टॉप पोझिशनला. ओके हे त्याचं समजा सेंटर ऑफ मास असेल आणि इथून जर बॉडी जर आपण सोडली आपण रिलीज केली इथून जर बॉडी जर रोल केली सोडली आणि समजा कन्सिडर करा हा जो सरफेस होता रॉप असणार आहे तो समजा स्मूथ नसेल त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणार आहे. फ्रिक्शन जर झालं आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन जर झालं तिथं प्युअर रोलिंग मोशन पॉसिबल आहे. मग जेव्हा ते रिलीज केली इथून जेव्हा रिलीज केली तर काय होईल बॉडी रोल होत जाणार आहे. बॉडी समजा की रोटेट सुद्धा होणार आहे आणि समोर सुद्धा होणार आहे बरोबर आहे. एक तर बॉडी होणार रोटेशन मोशन दुसरी त्याचा सेंटर ऑफ मास जे असणार आहे ते परफॉर्म करणार आहे ट्रान्सलेशनल मोशन. बॉडी रोल होत जाणार आहे आणि ते समजा इन्क्लाइन प्लेन अलॉंग द इन्क्लिनेशन आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये तर बॉडी मध्ये समजा रोल होणार आहे अलॉंग द इन्क्लाइन प्लेन आणि समजा ते रोल होत समजा ती बॉडी समजा इथं ग्राउंड सरफेसला समजा पोहोचेल. समजा ती कुठं पोहोचेल मध्ये ग्राउंड सरफेसला पोहोचेल इथं पोहोचेल. ओके आता इथं बघा काय व्हायला जेव्हा आता इथं बॉडीची समजा प्युअर रोलिंग मोशन परफॉर्म करता ऑन इन्क्लाइन प्लेन तेव्हा समजा बॉडी इथं समजा होणार आहे
इथे जेव्हा पोहोचेल ते इथून स्टार्ट झाली, इथून जेव्हा स्टार्ट होत असेल त्याची इनिशियल जी वेलॉसिटी झिरो समजा, फक्त ते स्टार्ट झाली तर तिथे त्याची इनिशियल वेलॉसिटी झिरो असणार आहे. पण जेव्हा बॉडी समजा पुढे पोहोचेल, बॉटमला पोहोचेल, ग्राउंडला पोहोचेल, तिथे जी असणार मॅक्सिमम वेलॉसिटी समजा त्याला आपण त्याची फायनल वेलॉसिटी, त्याची म्हणून फायनल वेलॉसिटी व्ही म्हणू आपण. ओके, पण इथं मग त्या जेव्हा बॉडी रोल होत जाणार आहे तर ह्या सिच्युएशनला किंवा मग ह्या पोझिशनला त्या बॉडीची फायनल वेलॉसिटी व्ही किती असणार आहे, किंवा मग आता बॉडी जर इथून इथपर्यंत आली मग तेव्हा त्या बॉडीमध्ये ऍक्सिलेशन किती असणार आहे. आणि आणखी दुसरी गोष्ट समजा जर समजा इथून इथपर्यंत म्हणजे टॉप वरून समजा ग्राउंड पर्यंत पोहोचेपर्यंत तर तिथं टाइम किती लागेल, त्याला टाइम अप असेल म्हणतो आपण. मॅक्झिमम हाईट पासून ग्राउंडला पोहोचायला टाइम अप असेल तर याचे पण आपल्याला फॉर्म्युला किंवा एक्सप्रेशन फाइंड करायचे आहे. ओके, फाइंड करू. सो कन्सिडर करायचे अ रिजिड बॉडी, एक रिजिड बॉडी आहे आणि ती काय होत आहे इज रोलिंग डाउन, ती समजा रोलिंग डाउन होता है ऑन इंक्लाइंड प्लेन. जो इंक्लाइंड प्लेन आहे ऑफ हाइट h, इंक्लाइंड प्लेनची हाइट किती आहे h, ऑफ हाइट h, आणि जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे, अँगल ऑफ इन्क्लिनेशन तो थीटा आहे. अँगल ऑफ इन्क्लिनेशन तो किती आहे, तो थीटा आहे. ॲज शोन इन फिगर. ज्याचं मास किती समजा m असेल, m च्या बॉडीचं मास असेल, r त्याची काय असेल रेडियस असणार आहे, r असेल त्याची रेडियस. ऑब्विसली आपण ती जे म्हटलं आपण मगाशी आपण जे सगळं सगळंच जेव्हा आपण ओमेगा त्याची असेल अँग्युलर वेलॉसिटी. आणखी जर म्हटलं आपण सॉरी बॉडी समजा होत असेल रोटेट, बॉडी जर होत असेल रोटेट तर रोटेशनल मोशन त्याचं काय असते, त्याचं असते मोमेंट ऑफ इनर्शिया. आय त्याचं असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. के त्याची असणार आहे रेडियस ऑफ गायरेशन. त्याचे दोन मोशन असणार आपल्याला माहित आहे, प्युअरली मोशन आहे त्याच्यामध्ये दोन मोशन असणार त्याच्या. एक कुठे असते, एक असते रोटेशनल मोशन पूर्ण बॉडीची, रोटेशनल मोशन अबाउट एक्सिस आणि एक्सिस होतो पासिंग टू सेंटर ऑफ मास. अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, ही जर एक मोशन. दुसरी कुठली मोशन असते त्याची ट्रान्सलेशन मोशन, बरोबर आहे. सेकंड त्याची मोशन आहे ट्रान्सलेशनल मोशन. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट माहित आहे की याची जर म्हटलं आपण कंबाईन मोशन म्हणजे असं रोलिंग मोशन आणि कंबाईन म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी म्हटलं आपण, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन ते दोघांच्या कायनेटिक एनर्जी समजणार आहे. हेन्स टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन किंवा रोलिंग बॉडी इक्वल टू काय असेल, एक तर त्या बॉडीची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, आणि प्लस काय बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण हे सध्याच आपण पाहिलेलं आहे. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी म्हणजे इथली बॉटम इथली कारण आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी जर म्हटलं आपण तर इक्वल टू काय ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी आपल्याला इथं माहितच आहे. हे किती समजा असते, हे असते 1/2 mv² प्लस हे किती असते 1/2 I × ω². याला आपण सॉल्व्ह केलं, याला आपण आता सध्या सॉल्व्ह केलेलं आहे. सो रोलिंग कायनेटिक एनर्जी याचं फाईन एक्सप्रेशन तर काय म्हणतात आपल्याला 1/2 mv² आणि ब्रॅकेटमध्ये काय म्हणते 1 + k²/r². ओके, तर जेव्हा समजा बॉडी कुठे समजा रोल होताना समजा बॉडी इथं आली, ग्राउंड सरफेसला पोहोचली, तर तिथं जर म्हटलं आपण तिथं बघ त्याची समजा काय असली, त्याची काय असते टोटल रोलिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे. टोटल रोलिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे आणि ती किती असेल समजा, ती असेल तेवढी. ओके, पण आता जर बॉडी जर पोहोचली ग्राउंड सरफेसला तर तिथं त्याची हाईट असेल 0. हाईट 0 म्हटलं पण त्याची पोटेन्शियल 0 असणार आहे. त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी ती असणार आहे 0. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0 असणार आहे. म्हणजे याचं मिनिंग असं फक्त तिथे काय असेल त्याची फक्त असणार आहे, त्याची असेल फक्त रोलिंग कायनेटिक एनर्जी असेल, फक्त रोलिंग कायनेटिक एनर्जी असेल ती असेल एवढी. ओके, बरं. आणि का बरं, कारण त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0 असणार आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट समजा आपण इथं हाईटला जर म्हटलं आपण समजा कन्सिडर करा बॉडी कशी समजा हाईटला आहे, हाईटला जेव्हा असेल तर तिथं समजा रेसमध्ये असं समजा इनिशियल रेस असेल, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 असणार आहे. तर तिथे त्याची कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे, त्याची रोलिंग कायनेटिक एनर्जी ती 0 असणार आहे. पण बॉडी काहीतरी हाईटला असेल, बॉडी जर हाईटला असेल त्याची असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एवढ्या हाईटला असेल त्याची असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ती किती असते mgh असते. सो पोटेन्शियल एनर्जी किती असते, ती असते mgh. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते त्याची mgh आहे.
पण जेव्हा पहा हाईटला किती असते फक्त पोटेन्शियल एनर्जी, आणि जेव्हा इथून बॉडी आपण रिलीज करतो आपण काय होते त्याची जेव्हा बॉडी समजा खाली जर इथं समजा तसं रोल तर खाली जाणार आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते. पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते आणि बॉडी ती कायनेटिक एनर्जी ती गेन करत राहते. आणि जेवढी समजा पोटेन्शियल एनर्जी ती जी लॉस होणार आहे जेवढी पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते तर तेवढी ती सगळीच्या सगळी ते कायनेटिक एनर्जीमध्ये ते कन्वर्ट होत जाते. ओके. आणि मग इथं जर म्हटलं आपण जेव्हा ते पोहोचते बॉटमला तर तेव्हा त्याची पूर्ण पोटेन्शियल एनर्जी ती कन्वर्ट होऊन जाते कशामध्ये कायनेटिक एनर्जीमध्ये. मग तिथं पोटेन्शियल झिरो होऊन जाते आणि सगळी ती कन्वर्ट कशामध्ये होऊन जाते कायनेटिक एनर्जीमध्ये. हा त्याचा मिनिंग असं आहे की जेवढी पोटेन्शियल एनर्जी समजा टॉप पोझिशनला असते ती सगळीच्या सगळी कन्वर्ट होऊन जाते कशामध्ये रोलिंग कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि कुठं ते बॉटमला. याचा मिनिंग असं आहे की हायेस्ट पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी आणि ग्राउंड पोझिशनची रोलिंग कायनेटिक एनर्जी दोन्ही सारखेच आहे. सो ऍट द बॉटम किंवा आपण ऍट द पोटेन्शियल एनर्जी ऍट टॉप position is equal to the maximum rolling kinetic energy of body at the bottom. लक्षात का ही एनर्जी आणि ही एनर्जी सारखी झाली. याचा मिनिंग असं की जर म्हटलं आपण पहा बॉटमला रोलिंग कायनेटिक किती एवढी आहे दॅट इज वी कॅन से दॅट 1/2 mv² आणि इंटू काय समजा 1 + k² आणि इक्वल टू काय म्हटलं आपण इक्वल टू हायस्ट पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती आहे समजा mgh आहे ती आहे mgh बरोबर. पोटेन्शियल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन mgh आहे तर इथं हा m झाला कॅन्सल. ओके. आणि जर समजा हा जो 2 आहे तो 2 तिकडे जाणार आहे हा डिवाइड मध्ये त्याच्या वर जाणार मग तो जाणार मल्टिप्लाय मध्ये आणि मग राहणार का समजा आपल्याकडे v² समजा हे राहणार आहे 1 + k² राहणार आहे आणि इक्वल टू समजा हा 2 गेला तिकडे डिवाइड मध्ये तो होणार ट्वाइस gh होणार आहे आणि पूर्ण हे जे टर्म पूर्ण ब्रॅकेट शिफ्ट करत होणार डिवाइड मध्ये. म्हणजे मग तुम्हाला काय मिळेल तुम्हाला असं मिळू शकते v² इक्वल टू तिकडे तो आहे 2gh आणि हा जर म्हटलं आपण हा गेला डिवाइड मध्ये हे पूर्ण ब्रॅकेट गेलं डिवाइड मध्ये 1 + k² बरोबर. आणि जर समजा आपल्याला नुसतं v जर पाहिजे दोन्ही साईड आपण रूट घेतो या साईडने आपल्याला रूट घ्यावा लागेल. आता v समजा रूट आणि स्क्वेअर येणार कॅन्सल मग तुम्हाला काय मिळेल फक्त v भेटणार आहे. सो v इक्वल काय मिळेल तुम्हाला रूट मध्ये ट्वाइस gh अपॉन मध्ये 1 + k² आणि हे जे समजा हे जे एक्सप्रेशन आहे दिस विल द एक्सप्रेशन फॉर द लिनियर वेलोसिटी ऑफ द रोलिंग बॉडी ऑन द इन्क्लाइंड लाइन. ओके. हा जो फॉर्म्युला कशाचा लिनियर वेलोसिटीचा. सिमिलर आता आपल्याला काढायचा आहे ऍक्सेलरेशन साठी. मग समजा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर बॉडी जर समजा हायेस्ट पोझिशन पासून जर ग्राउंडला पोहोचली त्याच्यामध्ये ऍक्सिलेशन समजा ए आलंय ऍक्सिलेशन ए आलंय आणि टॉप पोझिशनवर इथून तर इथपर्यंत पोहोचताना बा समजा त्यांना म्हणून आपण इथून बॉडी कुठं सेंटर ऑफ आली इथं होतं नंतर मग बॉडीचं सेंटर ऑफ इथं आलंय. ओके. मग इथून तर इथपर्यंत पोहोचताना त्याने लिनियर डिस्टन्स कव्हर केलं आणि ते डिस्टन्स कव्हर केलं हे डिस्टन्स त्याला काय म्हणू शकतो आपण हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याचा हायपोटेन्यूस राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा थिटा असेल थिटाचा आपण साइन थीटा करू शकतो आपण. मग आपण जे डिस्टन्स समजा आहे डिस्टन्स जे एस आहे किंवा आपण समजा आधी काढू आपण इन राईट अँगल ट्रायंगल त्या ट्रायंगल मध्ये त्या ट्रायंगल मध्ये जर आपण काढला हा जो थिटा आहे थिटा जर आपण काढला साइन थिटा तर साइन थिटा कसं बनतं ऑपोजिट आणि ऑपोर मध्ये काय असतं हायपोटेन्यूस काय आपल्याकडे एस आहे. एक सेकंड. हा ओके. हा तर आपण जर याचं काढलं आपण साइन थिटा काय भेटलं h/s बनला एस ला इकडे पाठवा साइन थिटा तिकडे पाठवा मग तुम्हाला काय भेटणार आहे एस इकडून काय भेटणार आहे एस इकडून तुम्हाला भेटणार आहे h/sin थिटा. ओके. आता जर समजा तेव्हा हे जे डिस्टन्स आहे हे जे डिस्टन्स म्हटलं आपण ऍक्च्युअली हे लिनियर डिस्टन्स आहे हे लिनियर डिस्टन्स आहे. सो एस इट इज काय आहे लिनियर डिस्टन्स जे बॉडी ट्रॅव्हल केलं फ्रॉम टॉप टू बॉटम फ्रॉम travel by body travel by body from top to bottom. ओके. आणि ते एस इकडे किती म्हटलं आपण एस आहे h/sin थिटा हे झालेलं आहे h/sin थिटा हे आपल्याला भेटलं आहे. आता आपल्याला एक रिलेशन आहे हे समजा पहा इथं त्याची इनिशियल वेलोसिटी काय होती इनिशियल वेलोसिटी समजा ते u होती 0 आणि इथे त्याची फायनल वेलोसिटी किती आहे ते v आहे आणि त्याच्यामध्ये आलेले ऍक्शन ते समजा ते ए आहे आणि त्याचं समजा त्यांनी कव्हर केलेलं लिनियर डिस्टन्स काय ते एस आहे. तर आपल्याकडे
कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ लिनियर मोशन आपल्याकडे एक इक्वेशन आहे. तर ते इक्वेशन कसं आपल्याकडे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. ओके, हे असं आपलं इक्वेशन आहे. तर जर आपण कन्सिडर करा ह्या जेव्हा बॉडी समजा ह्या इन्क्लाइन प्लेन जात असेल तर इन्क्लाइन प्लेन जाताना त्याच्यामध्ये आलेलं ऍक्सिलेशन जर म्हटलं आपण इन्क्लाइन प्लेनच्या डायरेक्शन मध्ये आलेलं ऍक्सिलेशन ना आपण ऍक्सिलेशन ग्रॅव्हिटी जी नाही म्हणत आहे, जे समजा ते डाऊनवर्ड ऍक्शन लागते ती नाही, आपण बोलत आहे इन्क्लाइन प्लेन जाताना त्याच्यामध्ये आलेलं ऍक्सिलेशन आपण ए बोलत आहे. तर ए आपण काढण्याचा प्रयत्न जर केला आपण तो ऍक्च्युली ते वाढत जाते कारण की स्पीड वाढत जाणार म्हणजे ते आपण घेतला प्लस ऍक्सिलेशन ना. ओके, तर यू तर 0 म्हटलेला आहे, यू किती आहे 0 आहे. सो व्ही स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर आपल्याला माहितीच आहे व्ही स्क्वेअर आपण काढलेला आहे. व्ही स्क्वेअर इकडे किती असतं ते व्ही स्क्वेअर ऍक्च्युली ते हेच ना 2gh/1 ते असते आपल्याकडे. सो व्ही स्क्वेअर जर म्हटलं आपण ते किती असते 2gh/मध्ये 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं असते. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर 0 आहे आणि इकडे समजा हा ट्वाइस एस असं आहे. आता इथं समजा आपण म्हटलं हा जर 2 आहे हा जर इकडे गेला तर तो 2 तर कॅन्सल होणार आहे, 2 झाला कॅन्सल ना. आणि जो एस आहे त्या एसला पण आपण इकडे पडू शकतो ना डिवाइड मध्ये. मग तुम्हाला जे मिळणार आहे ए जे मिळणार आहे तर एकच मिळत आहे. सो ए इक्वल टू हा एस गेला डिवाइड मध्ये म्हणजे याला काय म्हणू शकतो 1/s आणि इंटू समजा हे gh/1 मध्ये काय आहे अपॉन मध्ये आहे स्क्वेअर बाय आर स्क्वेअर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे. अगेन एस इक्वल किती आपल्याकडे एस म्हणजे काय h/sin थीटा पुट केला आपण इथं. आता एस म्हणजे समजा एस म्हणजे h/sin थीटा आणि जर त्याला केलं आपण इन्व्हर्टेड ठेवतो तो काय म्हणणार sin थीटा अपॉन h बनणार आहे बरोबर आहे. म्हणजे हा जो 1/s असेल त्याची व्हॅल्यू कशी असेल याचा इन्व्हर्टेड ठेवतो तो sin थीटा अपॉन h असेल ना. मग इथे काय म्हणू शकतो आपण ए इक्वल टू 1/s काय म्हटलं आपण sin थीटा अपॉन मध्ये h म्हटलेलं आहे आणि इथं समजा हा आहे gh आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इथं हा h आणि h झाला कॅन्सल. मग इथं काय म्हणलं आपल्याला ऍक्सिलेशन मिळणार फॉर्म्युला काय म्हणलं g sin थीटा g इंटू sin थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इट इज द एक्सप्रेशन फॉर ऍक्सिलेशन. ए इक्वल टू काय म्हणजे g sin थीटा अपॉन मध्ये 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, हे जर एक्सप्रेशन फॉर ऍक्सिलेशन साठी. आता आपल्याला काढायचं आहे टाइम ऑफ असेंट. जर बॉडी जर समजा इथून इथपर्यंत जात असेल टॉप पोझिशन पासून पुढे जात असेल बॉटम पोझिशन जातं मग तेव्हा त्याला लागेल टाइम आणि त्या टाइमला म्हणतो आपण टाइम ऑफ असेंट. इट इज कॉल्ड एज द टाइम ऑफ असेंट. व्हीचं तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे जे आपण काढलं ऍक्सिलेरेशन त्याचा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता काय करायचं आहे थर्ड टाइम आपल्याला काढायचं आहे टाइम ऑफ असेंट. सॉरी टाइम ऑफ त्याला डिसेंट म्हणा टाइम ऑफ डिसेंट म्हणू आपण त्याला. जेव्हा बॉडी काय समजा ते हाईट पासून जर म्हटलं आपण हॅड पासून जर येत असेल ग्राउंड पोझिशन त्याला टाइम ऑफ डिसेंट म्हणतो आपण त्याला टाइम ऑफ डिसेंट. समजा तो टी असेल समजा काय टाइम किती लागला टी. बॉडी इथून तर इथपर्यंत जात आहे टाइम किती लागला टी लागला. वेलोसिटी किती समजा फायनल वेलोसिटी व्ही आहे ऍक्सेलरेशन ए आहे आणि इनिशियल वेलोसिटी यू आहे. तर आपल्याकडे इक्वेशन आहे आपल्याकडे इक्वेशन असं आहे की मग पहिलं फर्स्ट कायनेटिक इक्वेशन इक्वल टू काय असते व्ही इक्वल टू यू प्लस एटी असं एक इक्वेशन असते आपल्याकडे. आणि ज्यामध्ये आपल्याला व्ही तर माहितीच आहे व्हीच्या पुट करू शकतो आणि यू माहिती आपल्याला 0 आहे आणि ए ची पण आपल्याला व्हॅल्यू माहिती ती पुट करू शकतो आपण टाइम काढू शकतो. सो व्ही किती आपल्याकडे व्ही आहे √2gh/1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे झालं आणि इक्वल टू यू तर 0 आहे त्याला काय फक्त ए आणि ए किती आपल्याकडे ऍक्सिलेरेशन किती आपल्याकडे हे आहे की g sin थीटा अपॉन मध्ये काय आहे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आणि इंटू किती तो टाइम इंटू टाइम टी. आता हे जे पूर्ण त्याला आपण इकडे शिफ्ट करू आपण ह्या साईडने. सो काय मिळत बघा एक तर हा 2gh आहे सॉरी 2gh आणि अपॉन मध्ये समजा हे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे. ओके, ऍक्च्युली पूर्ण डिवाइड मध्ये आहे पूर्ण स्क्वेअर रूट मध्ये आहे. आणि समजा हे जर दबा हे समजा जर गेले ह्या साईडने तर हा 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हा वर जाणार आहे आणि हा जी साइन थीटा येणार आहे डिवाइड मध्ये इक्वल टू काय येणार आहे टाइम. इक्वल टू आपल्याला भेटणार आहे टाइम मिळणार आहे. तर इथं काय होईल
आता हे जे पूर्ण टर्म आहे समजा ही पूर्ण टर्म आपण ब्रॅकेटमध्ये आपण शिफ्ट करू शकतो. पूर्ण टर्म आपण समजा ब्रॅकेटमध्ये शिफ्ट करू शकतो आपण. कसे म्हणत मग आता त्यामध्ये पूर्ण ब्रॅकेटपेक्षा आपण काय करू, आपण ही जी टर्म आहे ही टर्म शिफ्ट करू ब्रॅकेटमध्ये, रूटमध्ये, आणि जी सुद्धा आपण रूटमध्ये आपण शिफ्ट करू. कसं बनणार आहे, सो 2gh आहे. आणि जेव्हा ही जी टर्म आहे रूटमध्ये जर आपल्याला पाडायची असेल आपण त्याचा करतो आपण स्क्वेअर, म्हणजे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. याचा काय करायला लागेल तुम्हाला, स्क्वेअर करायला लागेल. अपॉन मध्ये काय, अपॉन मध्ये ही टर्म आहे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर आहे, आणि इंटू हा जी सुद्धा आपल्या डिवाइड मध्ये पाडवायचा, रूटमध्ये पाडवायचा, त्याचा करतो आपण जी स्क्वेअर करतो आपण. ओके, इंटू समजा हा डिवाइड मध्ये हा साइन थिटा आहेच, इंटू 1 अपॉन साइन थिटा, आणि इक्वल टू काय, इक्वल टू टाइम टी. लक्षात ठेवायचे हा जो समजा साइन थिटा हा रूटच्या बाहेर आहे. मग आता बघा इथं काय होणार आहे, जी आणि ह्यामध्ये जी कॅन्सल होणार आहे, इथं पण डिवाइड मध्ये जी राहणार आहे, आणि समजा यामधलं 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आणि याच्यामधलं एक 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, आणि वर आणलं फक्त एकच राहणार आहे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ओके, म्हणजे मग तुम्हाला जर समजा आपण फॉर्म्युला जर म्हटलं आपण टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला म्हणा, तर काय राहणार आपण, इथं 2 राहिला आहे, h राहिलेला आहे, इंटू समजा ही टर्म राहिलेली आहे 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर एकच राहिलेला आहे, डिवाइड मध्ये इथं जी राहिलेला आहे, डिवाइड काय राहिलेला आहे, जी राहिलेला आहे, आणि इंटू 1 अपॉन साइन थिटा. हा बनला फॉर्म्युला टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला, की जर रोलिंग बॉडी जर समजा टॉप पोझिशन पासून जर बॉटमला पोहोचलं तर टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला हा बनणार आहे. ओके, आता सगळ्यांमध्ये बघ तुम्हाला काय दिसणार आहे, जर म्हटलं आपण ऍक्सलरेशन तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ह्या टर्म्सची, इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिस टर्म 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. जर म्हटलं आपण टाइम ऑफ डिसेंट म्हटलं आपण हा डायरेक्टली असणार आहे प्रोपोर्शन विथ द स्क्वेअर रूट ऑफ दिस 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. आणि जर वेलॉसिटी जर म्हटलं आपण तर डिवाइड मध्ये असते. पाहिलं आपण वेलॉसिटी फॉर्म कसं असते, हा असते. ओके, मग वेलॉसिटीच्या केसमध्ये कसं असणार, वेलॉसिटी इट विल फॉर दॅट वेलॉसिटी विल बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द दिस टर्म, रूट ऑफ दिस टर्म, बरोबर आहे, कारण हा डिवाइड मध्ये आहे, आणि डिवाइड मध्ये रूट दॅट टर्म, बरोबर, मी तो म्हणेल इनव्हर्सली करू ना. म्हणजे पहा टाइम ऑफ डिसेंट, ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी, तर हे प्रत्येक जर म्हटलं आपण ह्या टर्मची कशी ते वेगवेगळ्या समजा वेगवेगळे प्रोपोर्शन असणार आहे. काही समजा इनव्हर्सली ह्याशी, किंवा मग काही समजा डायरेक्टली रूट ह्या टर्मशी, किंवा मग इनव्हर्सली स्क्वेअर रूट ऑफ दॅट टर्म. ओके, हे भेटलं आपल्याला. यानंतर आपल्याला थोडंफार डिस्कस करायचं आहे, जर समजा म्हटलं आपण डिफरंट बॉडी असेल तर डिफरंट बॉडी त्यांच्या कायनेटिक एनर्जी, म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल रोलिंग कायनेटिक एनर्जी, म्हणजे त्या तिघांचे रेशो कसे असतील ते आपल्याला पाहायचं आहे. समजा बॉडी आहे सॉलिड स्पियर. ओके, आणि आपल्याला गोष्ट माहिती आहे सॉलिड स्पियर साठी, सॉलिड स्पियर, तर सॉलिड स्पियर साठी आपण हा जो रेशो असते ए स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इकडे आपण पाहिलं किती असते 2/5 असते. जेव्हा समजा बॉडी असेल रोल अबाउट एक्सिस पासिंग टू सेंटर ऑफ मास, तर त्यासाठी के स्क्वेअर बाय आर 2/5 असते. ओके, तर आता हे सॉलिड स्पियर आहे, ही बॉडी एक सॉलिड स्पियर बॉडी आहे, ती समजा ह्या इन्क्लाइन रोल होत असेल, म्हणजे तेव्हा त्याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ती किती असते 1/2 mv स्क्वेअर. ओके, हे झालं. नंतर त्याची काढायची रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला कसं असते 1/2 mv स्क्वेअर, 1/2 I इंटू ओमेगा स्क्वेअर असं असतं फॉर्म्युला. अगेन इक्वल टू हा 1/2 I म्हणजे काय असते mk स्क्वेअर, आणि इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजे काय असते v स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. म्हणजे आता हा v स्क्वेअर आपण इकडे लिहू शकतो आणि k स्क्वेअर आपण तिकडे लिहू शकतो. मी तुम्हाला काय म्हणणार, इथे मिळणार आहे 1/2 mv स्क्वेअर, आणि हा समजा k स्क्वेअर निघाला k स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. आणि त्यालाच बघा फायनल आपण काय लिहू की 1/2 mv स्क्वेअर आणि इंटू k स्क्वेअर बाय आर स्क्वेअर फॉर सॉलिड स्पियर किती येतो 2/5 इंटू 2/5. हे झालं रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पहिली काढली, दुसरी काढली, तिसरी काढायची आहे. जेव्हा पूर्ण बॉडी रोल होत असेल तर रोलिंग कायनेटिक एनर्जी, सॉलिड स्पियरची रोलिंग कायनेटिक एनर्जी. तर फॉर्म्युला कसं असते आपल्याकडे, हा आपला बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे 1/2 mv स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये काय असते 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला असते. पण यासाठी किती म्हटलं आपण सॉलिड स्पियरसाठी 2/5 असते, के स्क्वेअर आर स्क्वेअर 2/5 असते.
सो रोलिंग कायनेटिक एनर्जी इक्वल टू हा 1/2m v स्क्वेअर इनटू हा 1 प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर तो किती आहे 2/5 आहे आणि त्याला जर आपण सॉल्व्ह केला आपण सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग इक्वल टू हा आहे 1/2m v स्क्वेअर आणि इनटू याला जर आपण सॉल्व्ह केला तो बनणार आहे 7/5 बनेला आणि त्या तिघांची रेशो आता तिघांची रेशो म्हटलं आपण आता तिघांची रेशो म्हणजे कोणाची ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी दुसरं कोणता रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि तिसरं कुठलं रोलिंग कायनेटिक तिघांची जर आपण रेशो काढण्याचा प्रयत्न केला आपण कसं बनणार आहे सो ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि इज टू समजा म्हटलं आपण रोलिंग कायनेटिक एनर्जी तर कसं म्हणून बघा त्या प्रत्येक टर्म मध्ये 1/2m स्क्वेअर आहे इथं पण समजा 1/2m स्क्वेअर आहे इथं सुद्धा 1/2m स्क्वेअर ठीक आहे मग आपण डायरेक्टली करू शकतो आपण इथं समजा 1/2m स्क्वेअर इंटू 1 आहे 1/2m स्क्वेअर इंटू 1 आहे आणि इथे किती आहे 2/5 आहे आणि तिथे किती आहे 7/5 आहे म्हणजे आपण डायरेक्ट आपण रेशो कशी लिहू शकतो आपण 1:2 इथे किती आहे दुसऱ्यामध्ये 2/5 आणि is2 7/5 बरोबर आणि जर आपण त्याला समजा प्रत्येक टर्म जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 ने मल्टिप्लाय काय मिळणार आपल्याला तो मिळणार आहे 5 इंटू हा किती मिळेल आपल्याला 2 आणि इंटू हा किती मिळेल 7 मिळेल म्हणजे हा असेल रेशो स्पेअर जर आहे सॉलिड स्पेअर आहे सॉलिड स्पेअरसाठी ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि समजा रोलिंग कायनेटिक एनर्जी या ठिकाणचा रेशो म्हटला आपण तो ह्या प्रकारे मिळेल आपल्याला सिमिलर तुम्ही समजा कुठल्याही बॉडीसाठी तुम्ही असा रेशो काढू शकता ओके सो